नंतर नाकामध्ये दरवळतो. पण इथे टेनिस बॉल आहे, ज्याला मी मला रबरचं आवरण असतं, त्याला कोणता सुगंध तुमच्या नाकामध्ये जात नाही. पण जर तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळत असाल तर तुम्हाला चावड्याचं आवरण नक्कीच नाकामध्ये सुगंध दरवळून देतो. काय बॉलिंग करतोय दीपू, वेल बोल्ड, इम्प्रेस करतोय. मी नेहमी दीपूची बॅटिंग पाहिली आहे आणि नेहमीच मी संघर्ष म्हटला तर याच खेळाडूच्या दीपेश माहीच्या नावाचा उल्लेख प्रत्येक स्पर्धेमध्ये करतो. कारण जेव्हा जेव्हा दीपेश माही समोर येतो तेव्हा तेव्हा मला आठवण होते नागझरीच्या स्पर्धेची, टीमगर विरुद्ध मानकोलीच्या त्या मॅचची. बॅट अँड बॅटमध्ये होता, ऑन साईडला बॉलला बाहेर काढला, ऑन ड्राईव्ह. नक्कीच इथे रन मिळेल एक. कारण ती मॅच का आठवते प्रेक्षक, तर 111चं टार्गेट होतं या मानकोली टीम समोर. 112 बनवल्या होत्या मानकोलीनं, पण नंतर क्रॉसिंग केली एका बॅट्समनना, त्यामुळे 2 रनची पेनल्टी लागली आणि 1 रननं हा सामना गमावला होता. पण तदनंतर पाहिलं तर दीपू माहीच्या नावावरती तो इतिहास रचला गेला. पण इतिहासांना मी म्हणेल थांबेल ते नाव दीपू माही कसलं. पुन्हा हा खेळाडू रायगडमध्ये गेला, 6 बॉल 43 करायच्या होत्या, रायगड गाजून आला तो इतिहास बनून. तेच नाव दीपेश माही, ज्याने इथे बॉलिंग केली, धावा खर्च केला, 3 विकेट त्याला मिळाली. जाऊया डीजेकडे, ऐकूया एक चांगलं संगीत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. दीपेश माही अतिशय चांगला खेळ त्यानं साकारला. आता त्याच्या अगेन्स्ट ऋतिक आणि सागर इथे मात्र पाहायचंय तकदीर माई समोर कशा प्रकारे बॅटिंग करतील. नुकताच ज्याच्या नावाचा उल्लेख केला, यशपाल माई असेल, तकदीर माई असेल, दीपू माई असेल, या पिल्ला असत मानकोलीच्या, ज्यांच्या नावाने या मानकोली गावाचं क्रिकेट जाणलं जातं. बट मी म्हणेल अनेक संकट देखील क्रिकेटमध्ये सातत्यानं तुमच्यासमोर येत असतात, जी सध्या आली आहेत लाखिवलीवरती. पण एक नक्कीच सांगेल, जीवनात वादळ येणं हे देखील तेवढंच आवश्यक असतं. तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पळतो आणि कोण आपल्या संघाचा हात धरून चालतो. तर पार्टनरशिप बिल्ड इथे करावी लागेल, ती म्हणजेच टीम लाखिवलीला. लोबा फुल टॉस होता, हलक्या हातानं नंतर फ्रंट फुटला येऊन खेळले, त्यामुळे हा बॉल तिथे फुलर लेन झाला. एक सिंगल घेण्याचं मानस होतं, पण इथे धाडस झालं नाही आहे. लाखिवली म्हटलं की नो डाऊट आपल्याला प्रिन्स मूवीचे प्रथमेश पाटील त्यांच्या नावाची आठवण होते. लाखिवली म्हटलं की आम्हाला आठवण होते आमच्या अतिशय जवळचे मित्र अर्थातच आम्ही पाटील. ते देखील या मॅचचा आनंद घेत असेल तर आम्हीला देखील इन्व्हाइट करतो, आपण या मंचावरती. आम्ही पाटील फ्रॉम लाखिवली, आपलं देखील हार्दिक स्वागत. बॉल होता डाबा स्टिकच्या बाहेर, रणिती मेल एक्स्ट्रा आणि धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 4 धावा. दीपेश माहीने खर्च केल्या 3. या ओव्हरचा पहिला बॉल डॉट गेला, दुसरा बॉलवरती एक्स्ट्रा रन इथे खर्च केली आहे, ती म्हणजेच तकदीर माहीनं ओव्हर द विकेट थोडंसं फ्लाईट देऊन टाकलेला हा बॉल होता. ऑन साईडला बॉल जातो, स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, जोपर्यंत फील्ड करून फेक केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे नक्कीच मिळतील. मी एक गोष्ट तर नक्कीच उल्लेख करेल टीम लाखिवलीसाठी, कभी भी हार मत मानो, क्या पता आपकी अगली कोशिश आपको कामयाबी की ओर ले चले. त्यामुळे एक एक पाऊल यशाच्या दिशेनं टाकावा लागेल, एक एक प्रयत्न या मॅचमध्ये करावा लागेल लाखिवली टीमला. अपील इथे नक्कीच होत होतं, बट रन मिळेल फक्त आणि फक्त एक. दुसरा धावेचा मानस गरज होती का? आणि यस, इथे मात्र 2 धावा कंप्लीट करण्याचा हा प्रयत्न, आणि इथे नक्कीच लेगबायच्या स्वरूपात या धावा बनलेत देखील. धावसंख्या 2ने पुढे जाईल. सिंगल डबल ना संत वाहते इंद्रायणी. अशा प्रकारची सुरुवात, थोडीशी शांत थोडीशी सावध, बट सुरुवात शांत आणि सावध जरी असली तरी यशाच्या दिशेनं ती जायला हवी. लाईन पाहावी लागेल. यस, अंपायर आमच्याकडे वालेत बाळा इकारे सर. बॉल डाबा स्टिकच्या बाहेर, रन एक्स्ट्रा इथे मेदी है. उन्हीं के कदमों में सारा जहां होता, जिनका आशियाना बीच आसमां होता है, फिर तो फितरत सी बन जाती है मुश्किलों से लड़ने की, और हर मुकाम पर पहुंचना आसान होता है. तुमचं ध्येय, तुमचं लक्ष्य तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला जगडावं लागेल, कारण गंजून संपण्यापेक्षा झिंजून संपणं हे नेहमी चांगलं असतं. इथे स्ट्रोक तर चांगला आला, फ्लिक केला या बॉलला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल तिथे फील्ड होतोय. तो पण अजून एक सिंगल मिळेल इथे. ओव्हरथ्रो, दुसरी धाव बनवू शकते. यस, पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलने थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पण मित्रांनो, हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा एक संघर्ष आहे, त्याबद्दल चर्चा देखील आपण नक्कीच करू. पण जाऊया सध्या धावफलक्यावरती, जिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 धावा, 5.50.
या इकॉनॉमीनं आतापर्यंत बॉलिंग इथे झाली आहे आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फुल टॉस होता, फायदा उचलता आला नाहीये. मोठ्या फटक्यामध्ये कॅपिटलाइज व्हायला हवा होता. वॉट अ फिल्डिंग, का स्टँडर्ड दाखवतोय फिल्डिंगचं. मिड विकेटचा फील्ड इथे दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना तो पण एक सिंगल येईल. एका सिंगलच्या बरोबरीनं आपण पाहतोय धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहायला मिळालेत त्या म्हणजे तब्बल 12 आणि या ओव्हरमध्ये टोटल वाईड आलेत आतापर्यंत 2 म्हणजे एक बॉल अजून शिल्लक आहे. धावा त्याचा बॅट्समन लेफ्ट हँडेड येतो स्ट्रायकर एंडला. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. ती जे पॅरिस फ्रॉम मानकोली लियान साऊंडचे ते देखील या मॅचचा आनंद घेत आहे. त्यांची मानकोली टीम इथे खेळती आहे आणि इथे मात्र डाव्या त्याच्या बॅट्समनसाठी हा नॅशनल लेग ब्रेक होता जो सरळ जातोय यष्टीरक्षक दीपेश माईच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण आतापर्यंत पाहतोय ती म्हणजेच 12. जाऊया डीजे पॅरिसकडे आणि ऐकूया एक संगीत. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. अफलातून सॉन्ग. मराठी अस्मिता जपणार हे संगीत. या संगीताबद्दल देखील चर्चा आपण नक्कीच करू. या बॉल नंतर तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. बॉल वैभव त्याच्या समोर फलंदाज आहे सागर. लेफ्ट आर्म बॉलर आहे पहिल्याच बॉल वरती. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय लागलाय धक्का. टीम गावदेवी लाखिवलीला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण चर्चा करत होतो त्या सॉन्ग बद्दल. मराठी अस्मितेचं गुणगान गाणारे अतिशय सुंदर गीत तुम्ही ऐकलं. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली अस्मानी झके भगव्य पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी ही कर्मभूमी आमची. हे सॉन्ग तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं. नक्कीच मराठी अस्मिता जपणारी संघटना म्हणजे शिवसेना आणि आजही मला शिवतीर्थावरती ते वाक्य आठवतं. लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी झालो खरंच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी आमच्या रगारगात रंगते मराठी आमच्या उराउरात स्पंदते मराठी आणि आमच्या नसानसात नाचते मराठी. आणि एक भगवमय वातावरण निर्माण करणारी मराठ्यांची अस्मिता जपणारी म्हणजे संघटना शिवसेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून हे दर्जेदार नियोजन विकी शेठ माद्रे यांच्या माध्यमातून. बॉल इथे झाल डॉट. दडपण दबाव वाढत चाललाय या मॅच मध्ये. टार्गेट कितीचं लावेल समोर तुमच्या आहे लायन ऑफ मानकोली दीपू माई यशपाल तकदीर. भरपूर मोठी बॅटिंग लाईन या टीम कडे आहे. कमीत कमी 40 धावा लावावा लागतील या मॅच मध्ये. फलंदाजी करताना गावदेवी लाखिवलीला इथे बॉल बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं अतिशय वेगाने जातोय बट जोपर्यंत मिड ऑफचा फिल्डर येईल तोपर्यंत एक रन. स्वतः गोलंदाज बॉल तिथे उचलतोय वैभव. आणि वैभव एक जे वैभव मिळालंय 2 ओव्हरमध्ये ते टिकून ठेवण्याचा प्रयत्न इथे करतोय. वैभव म्हणजे श्रीमंती, वैभव म्हणजे अस्मिता. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती.
डीजे पॅरिस नक्कीच खुश असतील. ज्या मानकोलीच्या आहेत मागच्या 2 रात्री एंटरटेन करत आहेत त्यांची टीम खेळतीये मानकोली. फुल टॉस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि मागचे अनेक क्षण ही टीम शांत होती लाखिवली. पण आता हा फलंदाज सांगतोय लाखिवली शांत असली म्हणून मी काही संत नाही आणि फायनली त्याच्या बॅटमधनं उत्तर देणारा हा षटकार येतोय. अतिशय सुंदर हे सॉन्ग होतं. कोणी गायलंय मला माहीत नाही पण लायडीस त्याचा मी म्हणेल फ्लो त्याच्या आवाजाची टोन भरपूर गोडवा होता या मी म्हणेल आवाजामध्ये. कौतुक करू आपण डीजेचं. चांगली सॉंग्स सातत्यानं तुमच्यासाठी प्ले करतायत. धावफलक आता 6 पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत मित्रांनो 19 होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पाहायचं अजून भरपूर वेळ आहे. टीम गावदेवी लाखिवलीकडे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहायचं किती रन्स इथे येताना दिसतील. एक फुल टॉस आला आणि त्याचा फायदा उचलला. मॅच बॉल आला तो उचलायचा बॉल आणि जो बॉल इथं आला तो आमच्या अंपायरकडे जमा करायचा. थँक्यू. रात्रीची वेळ आहे. अफाट प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय आणि जे क्रिकेटचे दर्दी आहेत ते मात्र या गुलाबी थंडीमध्ये एवढी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतं. हॅट्स ऑफ प्रेक्षक असत प्रेम तुमचं असू द्या. विकी शेठ म्हात्रे यांच्यावरती या खाडी चषकावरती पण इथे हा बॉल जाईल. आयशा इंटरप्राइजेस त्यांच्या प्रेक्षकांना सलामी देणारा हा भगवा दर्जेदार खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. मागचे काही क्षण लाखिवली शांत होती बट आता हा बॅट्समन सांगतोय जगाला आवडाल ते कराल ते एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडाल ते कराल म्हणून तर एक ब्रँड म्हणून जगाल. आणि आता स्वतःला जे आवडतंय स्वतःला ज्याची निवड करायची आहे ते फटके येत असताना हल्ला बोल केलाय ओपनिंग बॅट्समन ऋतिक. ही इज ऑन फायर नाव. बॉलरला क्लिअर करून बॉल येईल टीम मध्ये लॉंगॉनला वलफिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण त्या पाहायला मिळालं. स्पिरिट होतं या फील्डमध्ये ज्यावेळी त्यानं रनवे घेतला रिदम घेतली त्याचं स्टार्ट नंतर बॉल कलेक्टिंग करण्याची त्याची स्टाईल त्यामध्ये अनुभव झळकताना हा नक्कीच दिसला. आणि क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये लॉंगॉनला तकदीर माई. एक काळ गाजवला या खेळाडूने आणि आजही गाजवतोय. आणि क्रिकेट कोणी गाजवलेलं असं कोण गाजवत असतो म्हणून या क्रिकेटमध्ये गर्व कधीच करू नका. जेवढे पाय तुम्ही जमिनीच्या या क्रिकेटच्या काळ्या घामाच्या मातीमध्ये टिकून राहाल तेवढीच ही माती तेवढंच क्रीडांगण तुम्हाला यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जाईल. डीजे प्लीज. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनी. थँक्यू. धावसंख्या झाली आहे 26. स्ट्रायकर इनला आहे पुन्हा एकदा ऋतिक. सुरुवातीला थोडासा चाचपत खेळत होता सुरुवातीला थोडासा शांत होता पण आता गिअर अप केलाय. बॉलरला इथे मोहित. पहिलाच बॉल राऊंड विकेट. लोवा फुल टॉस खोलवर टप्प्याचा होता रीड करता आला नाही या बॅट्समनला. ऑन साईडला आपला रेंज मधला बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो वेगानं आला. बॉल थोडासा उशिरा चेंडू निघून जातोय कीपरच्या हातामध्ये. बॉल जातो इथे डॉट. मानकोली
विरुद्ध लाखिवली ही मॅच सुरू आहे आजच्या रात्रीतील. हा एक मोठा सामना. ऋतिक वैभव सोनू यांचा हिरवा मानकोईला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देत असताना रणजित कुमार फ्रॉम देवेन कडून स्ट्रायकर इनला आहे डाव्या हाताचा तोच बॅट्समन ज्यानं 2 षटकार मारलेत आणि आता त्याच फलंदाजासमोर 2 बॉल इथे डॉट देखील टाकलेत. वेल बोल्ड. चांगली बॉलिंग इथे होतीये. राऊंड विकेट. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. बॉल डावा स्टिकच्या बाहेर आहे. एक सिंगल अजून मिळेल. मी म्हणाल थोडासा तर चाचपळत खेळतो हा बॅट्समन, त्यामुळे एकच सांगेल की इथे तुम्हाला आता फाईट चांगली करावी लागेल. अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, पराभवाच्या भयान रात्री लढला असेल मी म्हणेल हजारदा, पण झालं गेलं आता विसर. मोठा बळ अश्रूवर, लक्षावरती रोख नजर आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. ऋतिकला एक प्रयत्न तर करावाच लागेल आणि त्याच्या बॅटमॅनना बॉल आला. लॉंग ऑनला फीडर करतो. जज बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला. यस इज दिस इज मॅसिव्ह क्लिअर कडक षटकार. निशांत पाटील किंवा संदेश दादा, काही हरकत नाहीये, नो डाऊट.
तर नक्कीच जीवनाचा आनंद घेत आहेत आमचे दोन्ही समालोचक. नो डाऊट आपण जाऊया मॅचकडे. कोऑर्डिनेशन असणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि नेहमीच संदेश पाटील असतील, निशांत पाटील असतील, चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये या विभागामध्ये त्यांचं राहिलं आहे. मित्रांनो मी तर म्हणेल वाकळण इथनं जवळ नाही आहे, बट आज भिवंडीमध्ये का कॉमेंट्री करतो त्याचं एकच कारण सांगेल. मनी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी. जे प्रेम मिळतं इथल्या विभागातनं, जे मोटिवेशन मिळतं त्यासाठी फक्त मी समालोचन करतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून नक्कीच आभार व्यक्त करेल. आणि आज जे प्रेम मी म्हणेल भिवंडीनं, मग दापोलीची स्पर्धा असेल, सागर भोईरेंची सरवलीची स्पर्धा असेल, भावेश भगत यांची वडूनगर अशी स्पर्धा असेल, 4 ते 5च टुर्नामेंट भिवंडीमध्ये केल्या. बट सगळीकडे जो रिस्पेक्ट असतो, पाहुणचार काय असतो, या भिवंडीच्या माध्यमातून मी भरपूर जवळून अनुभवला. त्यामुळे सगळ्याच लाडक्या प्रेक्षकांचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचं असंच प्रेम, तुमचं असंच मार्गदर्शन, मोटिवेशन नेहमीच आमच्या पाठीशी असू दे. आणि त्या सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं रॉयल आणि राजेशाही थाट असलेली क्रिकेट स्पर्धा स्वराज्य चषक खाली मनपूर्वक हार्दिक स्वागत. 35 रनचं टार्गेट आहे. चला दीपेश दादा जास्त वेग घेऊ नका. दीपू ओपनिंग पेअर लवकर पाठवायची आहे. अबू स्पोर्ट्स आणि ईगल स्पोर्ट्स खाडी विकेशेट माद्रे यांची क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 35 रनचं टार्गेट आहे. तर ईगल स्पोर्ट्स खाडी जो 40+ संघ आहे आज फायनलमध्ये दाखल झाल्याबद्दल दीपक भुरे यांच्याकडनं त्या टीमला हार्दिक शुभेच्छा. तर आमचे निशांत पाटील आमच्यासोबत जॉईन होत आहेत. तर आपण ऐकूया इथे दीपेश माईच्या बॅटची डरकाई फुटेल की 35 रनचं टार्गेट डिफेंड करून लाखिवली मॅच जिंकेल. निशांत पाटील एक नवा आवाज, एक नवा टॅलेंट या विभागातील, त्यांचा आवाज घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. थँक्यू ओमकार शेट्टे. तर जाऊया मॅचकडे. एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये कोणाची बॅटिंग झाली? नाही 35 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते चौथा हिरवा मानकोळी संघासमोर. आपण बघितलं लाखिवली संघाने फलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये, 34 धावा केल्या होत्या आणि 35 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये तकदीर आणि ऋतिक आलाय आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज ऋतिक. तर नक्कीच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. राईट लेपन यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, एक धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. नक्कीच सन्मान केला, तकदीर होता त्या ठिकाणी, चांगला फटका मारला, एक धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला. नक्कीच चांगली सुरुवात करणं गरजेचं असेल. 35 धावांचं आव्हान आहे. तर रजनी स्पर्धा आहे. रजनी स्पर्धेमध्ये एक चांगला टोटल समजला जाईल. गोलंदाजी तुमची चांगली असेल तर नक्कीच यावेळेस मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगला खेळ देखील करता येईल. ऋतिक पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू. यावेळेस ऋतिक खेळण्यासाठी सज्ज झालाय, चांगला ड्राईव्ह केलाय, खराब क्षेत्ररक्षण झाले, तोपर्यंत या फलंदाजाला एक धाव मिळेल. एका धावेनं धावफरक पुढे सरकलाय. धावफलकात धावा झालेत त्या बिनबाद 2 धावा. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, सन्मान केला यावेळेस या गोलंदाजाचा फलंदाज ऋतिक याने. दरम्यान ऋतिक पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू सामोरे जाईल. तकदीर हा फलंदाज यावेळेस बिगिट केलाय, मोठा फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांचा आणि सर्राईक फटका 4 धावा. तर नक्कीच अब्बू स्पोर्ट खार्डी आणि स्वराज्य स्पोर्टचे जे स्वयंसेवक आहेत सर्वांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स आहे तिथे जमायचं आहे.
तर नक्कीच यावेळी चांगला फटका खेळलाय तकदीर हा फलंदाज. अतिशय सुंदर फटका होता, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आला होता 4 धावांचा आडी. तर ऋतिक याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय यावेळेस या फलंदाजानं. पुन्हा एकदा ऋतिक आपल्या षटकडे पुढील चेंडू सामोरे जाईल तकदीर हा फलंदाज. बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता, चेंडूने मात्र वेध घेतलाय यष्टीरक्षकाचा. यावेळेस चांगला चेंडू टाकतो यावेळेस हा गोलंदाज. तर नक्कीच थोड्या वेळामध्ये माजी आमदार रुपेशजी म्हात्रे यांचं आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्टमॅन मध्ये चेंडू गेलाय, चांगलं शतरक्षण होते तोपर्यंत एक धाव मिळेल तकदीर माली या फलंदाजाला. तर 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. तर नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक पॉवर प्लेचं षटक असतं, या षटकामध्ये मोठे फटके नक्कीच मारले जातात, पण यावेळेस मात्र या फलंदाजांना बांधून ठेवलाय. परंतु एक चौकार मारला होता तकदीर माली या फलंदाजानं. यावेळेस ऋतिक खेळण्यासाठी सज्ज झाला आणि गोलंदाज देखील ऋतिकच आहे. वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू बॅटमध्ये कनेक्ट गेला नव्हता. शॉर्ट फाईन लेग दिशेने चेंडू गेलाय, चेंडूची फेकी करपर्यंत एक धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावलकर धावा झाले त्या बिनबाद 8 धावा. तर 35 धावांचं आव्हान ठेवलंय चौथा हिरवा मानकोली संघासमोर. आपण बघितलं चांगली गोलंदाजी झाली होती. पहिल्या इनिंगमध्ये दीपेश माली यांनी गोलंदाजी केली होती, षटक क्रमांक पहिलं टाकलं होतं, 3 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजानं. त्यानंतर तकदीर आला होता, तकदीर याने देखील चांगली गोलंदाजी केली होती, 9 धावा दिल्या होत्या. तर वैभव याच्या गोलंदाजीवर आक्रमण झालं होतं, तेव्हा 14 धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजानं. त्यानंतर मोहित यांनी कमबॅक केलं होतं, स्लॉगवरचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 8च धावा दिल्या होत्या. तर पहिल्या इनिंगमध्ये लाखिवली संघाची धावसंख्या झाली होती 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते चौथा हिरवा मानकोली संघासमोर. तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा झालेत त्या बिनबाद 8 धावा. दरम्यान षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय गोलंदाज सागर. तर ईगल स्पोर्ट खाडी तर आजच्या दिवसामध्ये 40+ टुर्नामेंट होती, त्या ठिकाणी क्वालिफाय झालाय. तर आमचे गुणलेखक दीपकजी भोरे याच्याकडून शुभेच्छा देखील आले त्या संघाला. तर नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं या रजनी स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर क्रिकेटची आगली वेगळी दुनियादारी मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय. तर अर्थातच क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. तर क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिलाय या स्पर्धेनं. अतिशय सुंदर स्पर्धा. यावेळेस सागर आलाय, राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस फलंदाज आहे ऋतिक आणि तकदीरी सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल या 2 फलंदाजाला आणि सागर याला या गोलंदाजी चांगली करावी लागेल या मॅचमध्ये. राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा, ऋतिक साडी बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, चांगलं शतरक्षण होतं. यावेळेस संधी निर्माण झाली होती परंतु शतरक्षक नव्हता त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव मिळाली या फलंदाजाला. एका धावेनं धावकर धावा मात्र झाले त्या 9 धावा. तर नक्की तकदीर माली याचा विचार केला, एक चांगला फलंदाज आहे. तर नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आहे. भिवंडी क्रिकेटचा आपण विचार केला, एक चांगला खेळाडू आहे. तर या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल या फलंदाजाला. तर एका बाजूला बघितलं आपण सागर सारखा गोलंदाज आहे. सागर याच्याकडे चांगला कंट्रोल आहे, चांगली लाईन लेग आहे आणि चांगली मेंटेन देखील करतोय हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झाला, राईट ओव्हर द विकेट. बॅकफुटवर गेलाय, जागा बनवली. यावेळेस मात्र चेंडू जाईल फर्रार, सीमा रेषा पार. 4 धावांचा आडी, सर्र एक फटका, 4 धावा. थँक्यू विजय. यावेळेस थोडीशी जागा बनवली फलंदाज तकदीर माली याने, बॅकफुटला गेला आणि चेंडू मात्र गेलाय कव्हर क्षेत्रामध्ये सरळ 4 धावांसाठी. तर क्रिकेटचा क्लास दाखवला यावेळेस या खेळाडूनं, नक्कीच कौतुक करावे लागेल तकदीर माली. आतापर्यंत या खेळाडूनं चांगली धावसंख्या उभारल्या आपल्या टीमसाठी. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सागर आपल्या षटकडे पुढील चेंडू. चप्पल क्रॉस झालाय, काय सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा पार 7 धावांसाठी.
छत्रपतींचा छावा आणि मिळतील त्या साधावा. वाघाच काळीज मर्दानी छाती दरार है त्याचा दोस्तीला साथ है शत्रूला मत है जीव लग जीवाचा जीव लग जीवाचा. थँक्यू डीजे. तर एक अतिशय सुंदर फटका शेफल क्रॉस झाला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या वर लॉंग लेग सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी. काय चांगला फटका खेळलाय यावेळेस हा फलंदाज. नक्कीच कौतुक करावे लागेल या फलंदाजाचं. तकदीर माली आपल्या नावाला साजेशी खेळी साकारतोय यावेळेस आपल्या टीमसाठी. तर नक्कीच धावा मात्र झालेत आता मात्र 19 धावा. तर नक्कीच चांगली कामगिरी करतोय सलामीला आलेला फलंदाज. नक्कीच वेळ लावून सोडलंय या खेळाडूनं या मॅचमध्ये. तर नक्कीच क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते, क्रिकेटमध्ये एकात्मता जोपासली जाते आणि तिन्ही गोष्टीचा जिथे संगम होतो मित्रांनो त्यालाच क्रिकेट असं म्हणतात. म्हणूनच की काय तुम्हा आम्हा भारतीयांना हा क्रिकेटचा खेळ खूप जास्त आवडत असतो आणि तुम्हाला लागलेलं हे क्रिकेटचं वेळ मात्र या मैदानामध्ये स्वराज्य चषक देखील बघण्यासाठी घेऊन आलाय. काय चांगला मॅच रंगलाय. चौथा हिरवा मानकुली विरुद्ध लाखविली दोन्ही संघ चांगली कामगिरी करतात. बघितलं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. या गोलंदाजावर मात्र आक्रमण केलंय सागर चांगली गोलंदाजी करत असताना, परंतु चांगली फलंदाजी झाले तकदीर माली या फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सागर आपल्या षटकाने पुढील चेंडू ओरधोकीचा मारा करेल. तकदीर माली या फलंदाजासाठी यावेळेस मात्र चेंडूला उंची दिली आणि फटका मात्र चांगला आहे. चेंडू मात्र जाईल थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी फरार. तर या 4 धावेने धावलकर धावा झाले त्या 23 धावा. पुन्हा एकदा सागर आपल्या षटकाने पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस फटका फसलाय. खराब शॉट सिलेक्शन होतं तोपर्यंत 1 धाव मिळेल. खराब क्षेत्ररक्षण झाले तोपर्यंत काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय परंतु 2च धावा मिळाल्या यावेळेस आणि ऋतिक या फलंदाजाला यावेळेस परतावं लागेल. थँक्यू डीजे. तर 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. 25 आकडा आला का लगेच आठवण ते 25 जून 1983 या दिवशी भारताने विश्वचषक जिंकला होता. पहिल्यांदा कपिल देवच्या आर्मीनं 60 ओव्हरचा लॉर्ड्सच्या मैदानावर जो विश्वचषक जिंकला होता तेव्हा मात्र भारतामध्ये दिवाळी साजरी झाली होती. आणि 25 जून 1932 मध्ये देखील भारताने अशीच कामगिरी केली होती. पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ उतरला होता. कर्नल सीके नायडू कर्णधार होता. आपण पाहतोय BCCIच्या माध्यमातून कर्नल सीके नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देखील दिला जातो. तर नक्कीच यावेळेस मात्र नवीन फलंदाज खेळण्यासाठी आलाय दीपेश माली. नक्कीच खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. तर या खेळाडूच्या नावे एक विश्वविक्रम सुद्धा आहे संदेश पाटील. 6 चेंडूमध्ये 43 धावा कंप्लीट केल्या होत्या या फलंदाजाने. एक आगळा वेगळा विश्वविक्रम आहे या फलंदाजाच्या नावावर. यावेळेस गोलंदाज आहे सागर. राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल दीपू माली या फलंदाजासाठी. बॅकफुटला गेला काऊ कॉर्नर सीमारेषेसमोर. काय चांगला झेल घेतलाय. रोशन आहे त्या ठिकाणी. एका हातामध्ये झेल घेतलाय आणि दीपू माली हा फलंदाज मात्र बाद झालाय. तर नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये रोशन पाटील होता. काय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका हातामध्ये झेल घेतलाय या क्षेत्ररक्षकानं. तर नक्कीच खूप चांगली कामगिरी झाली या चेंडूवर. धावफलकावर धावा झाल्यात आता मात्र 25 धावा. तर दरम्यान आता थोड्या वेळामध्ये माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन होणार आहे. भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब यांचं आगमन होणार आहे.
तर नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। एक क्रिकेटची आगली वेगळी दुनियादारी या ठिकाणी मित्रांनो आपण साकारताना पाहतोय। माध्यम आहे विकी शेट मात्रे, अर्थातच अब्बू स्पोर्ट खाडी आणि स्वराज्य चषक 2019 हे भव्य दिव्य असं आयोजन। यावेळेस मात्र समीकरण बदललंय। दरम्यान षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज अजित पाटील। तर नक्कीच समीकरण बदललंय। 12 चेंडू आणि 10 धावा। इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल लाखिवली संघाला। अचूक मारा, अचूक टप्पा, व्यवस्थित गती मेंटेन करावी लागेल या गोलंदाजाला। अजित आपल्या षटकाकडे पुढील चेंडू वेगाने टाकलाय, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव मिळेल तकदीर माली या फलंदाजाला। तर तकदीर याने क्लास दाखवलाय, आपल्यामध्ये असलेलं गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये ठासून भरलेलं कौशल्य काय चांगल्या पद्धतीने सिद्ध करतोय फलंदाजी करत असताना। तर नक्कीच आपण बघितलं या एका धावेने धावा झाले तर 26 धावा। तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो लाखिवली संघ। या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, तर एक ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल या षटकामध्ये, त्यानंतर कमबॅक करू शकतो तो लाखिवली संघ। तर नक्कीच फलंदाजी देखील चांगली झाले तकदीर माली। तर दीपेश माली या फलंदाजाला देखील बाद केलाय, शून्यावर बाद झालाय, मोठा खेळाडू बाद झालाय। चौथा हिरवा मानगुळी संघाचा पुन्हा एकदा अजित पाटील गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय, सन्मान केलाय। यावेळेस मात्र समोर सापडलाय, अतिशय फलंदाज बाद झालाय। काय चांगली बॉलिंग केली यावेळेस या गोलंदाजानं। तर नक्कीच कमबॅक केले यावेळेस अजित पाटील या गोलंदाजानं। अतिश सारखा एक चांगला फलंदाज बाद झालाय। तर नक्कीच शपल क्रॉस झाला होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू खाली राहिला होता, समोर सापडला, पायचीच्या स्वरूपात बाद झालाय अतिशय फलंदाज। तर नक्कीच चांगलं क्रिकेट पाहतोय। रजनी स्पर्धा मित्रांनो, अतिशय सुंदर स्पर्धा। नक्कीच या परिसरामध्ये मानाची स्पर्धा देखील म्हटलं जात आहे। एक चांगला क्रिकेट पाहतोय रजनी स्पर्धेमध्ये। आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये देखील चांगली मॅच रंगली होती, चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला होता आणि यावेळेस देखील चांगला प्रतिसाद लाभतोय या प्रेक्षकांचा देखील। तर प्रेक्षक मायबाबांचं देखील मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय। पुन्हा एकदा अजित पाटील आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामोरे जाईल, यावेळेस सचिन हा फलंदाज। यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, तर नक्कीच तोपर्यंत एकच धाव मिळेल या फलंदाजाला। सन्मान केला होता यावेळेस या चेंडूचा। धाव बघर धावा झाले त्या 27 धावा। 27 आकडा आठवला का लगेच आम्हाला आठवण होते 27 नोव्हेंबर 2014 या दिवसाची। या दिवशी क्रिकेटमध्ये काला दिवस असा म्हटला जातो, कारण ऑस्ट्रेलियाचा फिल ह्यूज जो खेळाडू माहिती असेल तुम्हाला, या फिल ह्यूजच्या डोक्याच्या दिशेने चेंडू आला होता आणि फिल ह्यूज मैदानामध्ये कोसळला होता। तर फिल ह्यूज एक अतिशय चांगला खेळाडू होता ऑस्ट्रेलिया संघाचा। नक्कीच या चेंडू नंतर तुम्हाला आणखीन काही माहिती सांगेन। पुन्हा एकदा अजित पाटील आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, यावेळेस तकदीर माली असेल फलंदाज। यावेळेस चांगला चेंडू आहे, दारी हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळेल। व्यवस्थितपणे बॅकअप झाला नाही तोपर्यंत एकच धाव मिळाली तकदीर माली या फलंदाजाला। तर फिल ह्यूजचा आपण आठवण काढल्या, फिल ह्यूज या फलंदाजाच्या। आपण बघितले 27 नोव्हेंबर 2014 या दिवशी फिल ह्यूजचा मैदानामध्ये पडला होता, डोक्याच्या दिशेने चेंडू आला होता। तर चांगला खेळाडू होता ऑस्ट्रेलिया संघाचा। तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा विकेट कीपर बॅट्समन मॅथ्यू वेड माहिती असेल, त्याच्या आपण बघितलं उजव्या हाताच्या खांद्यावर फिल ह्यूजचा टॅटू आहे आणि जेव्हा डेव्हिड वॉर्नर फलंदाजी करत असतो तेव्हा फिल ह्यूजची आठवण देखील काढत असतो। इतका चांगला फलंदाज होता फिल ह्यूज। जाऊया मॅच कडे। धावा झाले त्या 28 धावा आणि गोलंदाज अजित काय चांगली गोलंदाजी करते आपल्या टीमसाठी। अजित आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, यावेळेस फलंदाज आहे सचिन। यावेळेस शपल क्रॉस झाले होते, चेंडूनी मात्र वेध घेतला यष्टीरक्षकाचा, वेगाने चेंडू टाकलाय, तितक्याच वेगाने चेंडू गेलाय यष्टीरक्षकाकडे। काय चांगली कामगिरी करतोय यावेळेस हा गोलंदाज, नक्कीच कौतुक करावे लागेल। चांगली गोलंदाजी केली, नक्कीच संघ अडचणीत सापडला होता परंतु चांगली गोलंदाजी देखील केली या गोलंदाजानं। आता मात्र समीकरण बदललंय, 7 चेंडू आणि 7 धावा। तर नक्कीच लाखिवली संघ कमबॅक करू शकतो इथून।
की चांगली कामगिरी करावी लागेल, चांगलं शतरक्षण करावं लागेल, चांगली गोलंदाजी होत आहे तेवढ्याच चांगलं शतरक्षण देखील करावं लागेल या टीमला जर हा मॅच जिंकायचा असेल तर. तकदीर माली जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील ते चौथा हिरवा मानकुली संघाच्या. पुन्हा एकदा अजित आपल्या संघासाठी चेंडू टाकतोय. यावेळेस काबू कॉर्नर क्षेत्राच्या चेंडू जाईल सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 4 धावेनं मात्र समीकरण बदललंय. धावकर धावा झालेत आता मात्र 32 धावा. तर की चांगली गोलंदाजी झाली होती. शेवटचा चेंडू खराब टाकलाय, चेंडू मात्र गेला 4 धावांसाठी. तर लाखिवली संघाचा आपण विचार केला तर स्वराज्य चषकाचा एक विजेता संघ आहे. या संघाने देखील एक स्पर्धा जिंकली होती आणि आपण बघितलं चौथा हिरवा मानकुली जो एकविरा मानकुली या नावाने ही स्पर्धा खेळला होता, या संघाने देखील ही स्पर्धा जिंकलेला आहे. तर दोन्ही संघाने देखील ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि दोन्ही संघ यावेळेस एकमेकांसमोर आहेत. यावेळेस 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. चांगलं शतरक्षण करावं लागेल आणि चांगलं गोलंदाजी करावी लागेल या टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर. आशिषच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तर लाखिवली संघ त्वरित शतरक्षण लावून घ्या मित्रांनो, वेळ कमी खर्च करा. अजूनही आपल्याला काही मॅच खेळवायच्या आहेत या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच अतिशय सुंदर क्रिकेट पाहतोय आपण मित्रांनो. बॅट आणि चेंडूचा चांगला संघर्ष पाहतोय. तर नक्कीच चांगला क्रिकेट साकारलाय या स्पर्धेमध्ये. आपण बघितलं आजच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी झाली. अनेक संघाच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून मॅच चालू आहेत या मैदानामध्ये. खूप काही चांगली कामगिरी झाली. यावेळेस आशिष आलाय, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. तकदीर माली जो सलामीला आलाय, चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. आशिष विरुद्ध तकदीर, मानकुली विरुद्ध लाखिवली असा सामना रंगलाय. पुन्हा एकदा आशिष आपल्या षटकडे पुढील चेंडू. तकदीर साडी, चांगला चेंडू आहे, सन्मान केला. फुलर लेन क्रिकेटमधील अस्त्र वापरलंय. या चेंडूवर एकच धाव मिळेल तकदीर माली या फलंदाजाला. तर नक्कीच सन्मान केलाय यावेळेस या फलंदाजानं. तर तकदीर याने खरोखर चांगली कामगिरी केली, प्रभावित करून सोडले या फलंदाजानं. अक्षरशः वेट लावलाय या फलंदाजानं. या इनिंग मध्ये 25 धावांचं योगदान दिलंय आपल्या टीमसाठी. तर पुरुषोत्तम इंटरप्राइज संघाचा कर्णधार विकी म्हात्रे याला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचंय, त्वरित यायचंय. तर नक्की चांगली कामगिरी झाली. तकदीर मलियाचा आपण विचार केला, 11 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान दिलंय. सलामीला आला होता फलंदाज, काय चांगली कामगिरी केली. यावेळेस आशिष पुन्हा एकदा आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. समोरच्या दिशेने खेळून काढलाय, शतरक्षकाला बीट केलाय. चेंडू मात्र यावेळेस जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. अशा तऱ्हेने चौथा हिरवा मानकोली संघ विजय संपादन करतोय. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कोणाला जाईल हे देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा सवाल होत आहे, कारण की लो स्कोरिंगचा सामना होता. 35 धावांचा टार्गेट होता. तकदीराची चांगली फलंदाजी देखील झाली होती. तकदीराने गोलंदाजी करताना धावा देखील 9 दिल्या होत्या. मात्र पॉवर प्लेचा षटक टाकला होता दीपेश माली याने. एक विकेट देखील घेतला होता. 3 धावा दिल्या होत्या. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र इथे शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत खेळला,
तकदीर इज अ मॅन ऑफ द मॅच. अतिशय सुरेख फलंदाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे. दरम्यान संदेश तुला मी थांबवतोय. दरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. यस अगोदर सुरेशजी केलं जाईल. मुकादम पायगाव गावचे कवी आमच्या परिसरातील यांना विनंती करतोय. तसेच राजेशजी मडवी यांना देखील विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं आहे. दरम्यान यानंतर होणारा सामना पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवा विरुद्ध चौथा हिरवा मानकोली या दोन संघामध्ये. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आता नाणेफेकीचा कॉल होणार आहे. तर नक्कीच मी आमंत्रित करतोय आमच्या परिसरातील अतिशय सुंदर कवी सुरेशजी मुकादम तसेच राजेशजी मडवी यांना विनंती करतोय का नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं आहे. तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर मी कवी मुकादम सरांच्या हातामध्ये कॉईन देतोय. दरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकलाय चौथा हिरवा मानकोली संघाने. तर दोन्ही अतिथींना विनंती असेल आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सर जयेश आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तर आपला निर्णय काय असेल. बॅटिंग. तर बॅटिंग घेण्याचा निर्णय का तुमचा का निर्णय काय इंटेन्शन काय आहे या निर्णयामागे. इंटेन्शन काय नाही, चांगला टार्गेट देऊन पुढच्या संघाला तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 60. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या संघासाठी. तर विकी तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोरील संघ चांगला आहे तर समोरील संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. नाही असं काय टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न नाही करू, पण जितका आम्हाला कमी रोखता येईल तेवढा रोखण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा कशी वाटते तुला. रजनी स्पर्धा आहे या परिसरामध्ये स्पर्धेला मानाची स्पर्धा म्हणून संबोधली जात आहे. तर तुझं काय मत आहे स्पर्धेविषयी. नाही टुर्नामेंटबद्दल बोलायचं तर नाईट स्पर्धा आहे, खूप चांगली स्पर्धा आहे आणि नाईटचा गेम खेळायला मजाच येते कारण खूप कमी स्पर्धा नाईटच्या होत असतात आणि नाईट क्रिकेट खेळायला खूप आनंद होतो. तर नक्कीच हा होता विकी. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कॉल झालाय. चौथा हिरवा मानकोली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारलेला आहे आणि दिवा संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया इथे तकदीर माली याला. तर मी विनंती करतोय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कक्षामध्ये आमचे पाहुणे उपस्थित आहेत. वेलकम वेलकम. आगमन झालं आहे भिवंडी पूर्वचे लाडके माजी आमदार माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. स्वराज्य चषक 2020 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेट म्हात्रे, अबुस्पोर्ट खार्डी, इगलस्पोर्ट खार्डी आणि ग्रामस्थ मंडळ खार्डी यांच्या वतीने मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. सर्वांचे आवडते आणि कार्यसम्राट भिवंडीचे लाडके पूर्वचे आमदार माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. वेलकम वेलकम वेलकम. मित्रांनो जरी दादा या हंगामामध्ये मित्रांनो जरी या वर्षी दादांचं खरंच तरी कमी मताने पराभूत झालाय, मात्र आमच्यासाठी अजूनही आमदार रुपेश दादाच आहेत आणि असणारच आहेत शेवटपर्यंत. कारण की भिवंडीच्या इतिहासाचं जर पानं उघडून बघितले आपण तर प्रत्येक शहरामध्ये चांगले चांगले विकास त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेट म्हात्रे याच्या वतीने मी आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. थँक्यू डीजे थँक्यू डीजे. दादांची एंट्री अतिशय जबरदस्त या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. मित्रांनो जरी यावर्षी दादांचं पराभूत झालं इलेक्शनमध्ये, मात्र शेवटपर्यंत आम्हाला फक्त एकच माहिती असेल की आमचे आमदार
माणसे रुपेश दादा म्हात्रेच असतील शेवटपर्यंत, कारण की आतापर्यंत भिवंडीचा विकास जर बघितला आपण तर दादाने अतिशय जबरदस्त काम केलं आहे संपूर्ण भिवंडीमध्ये. तर आपण लगेचच आपण तकदीर माळीयाला मॅन ऑफ द मॅच देऊया या स्पर्धेला. आणि विकी शेठ म्हात्रे आणि अबुस्फोट खार्डी यांच्या मेगा इव्हेंटला स्वराज्य चषक 2020ला इथे भेट देण्यासाठी कार्यसम्राट माननीय रुपेश दादा म्हात्रे माजी आमदार भिवंडी पूर्व यांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर अशी ट्रॉफी आपण तकदीर माळीयाला देऊया. अतिशय जबरदस्त इथे फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. मी दादांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी जी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ती ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे. मित्रांनो, भरपूर वर्ष झाली या स्पर्धेला, 7वं वर्ष आहे या मेगा इव्हेंटला. ही ट्रॉफी आपण तकदीर माळीला देत आहोत आपण रुपेशदा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. हा गिफ्ट आहे, मी हा गिफ्ट देखील विकी शेठ म्हात्रे आणि रुपेशदा म्हात्रे हे गिफ्ट देत आहेत. बेस्ट ऑफ लक. लगेचच त्यांचा सामना आहे. तकदीर माळी पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये जातील, कारण की टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बिग लढत इथे पाहायला मिळेल. हवे दिवा विपक्ष मानकोली, वडा मॅच. आजच्या दिवसातील कडक सामना, ठंडीमध्ये गर्मी का ऐसा